मित्रांनो नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एक अशी काळजाचा थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी सत्य घटना मांडणार आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही केवळ एका हत्येची गोष्ट नाही, तर हा एका अशा क्रूर कटाचा प्रवास आहे, जिथे एका पत्नीने आपल्या 20 वर्षांच्या सुखी संसाराला स्वतःच्या हाताने स्मशानात बदललं. ही हृदयद्रावक घटना घडलीये उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्याच्या बिठूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ध्रुवनगर भागात. ही कहाणी इतकी सविस्तर आणि धक्कादायक आहे की एक माणूस आपल्याच रक्ताच्या नात्यावर कसा काय वार करू शकतो याचा विचार करून तुम्ही शहारून जाल. या भीषण कहाणीचा मुख्य नायक आहे 44 वर्षांचा आबिद अली. आबिद हा मूळचा औरैया जिल्ह्याचा रहिवासी होता, पण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी तो 20 वर्षांपूर्वी कानपूरला आला होता. आबिद हा अत्यंत कष्टाळू माणूस होता. त्याचं काम काय होतं तर तो गावोगावी भरणाऱ्या मेळ्यांमध्ये, जत्रांमध्ये मोठे पाळणे आणि झुला लावण्याचं काम करायचा. कडक उन्हात, पावसात आणि थंडीत तो रात्रंदिवस राबायचा, जेणेकरून त्याची पत्नी शबाना आणि त्यांचा मुलगा यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. बिठूरच्या ध्रुवनगरमध्ये त्याने स्वतःचं हक्काचं घर उभं केलं होतं. आबिदला वाटायचं की त्याचं आयुष्य आता स्थिर झालंय, पण त्याच्याच घराच्या भिंतीनाड एक भयंकर विषारी विळखा तयार होत होता, ज्याची कल्पना मेळ्यांच्या गडबडीत राहणाऱ्या आबिदला स्वप्नातही नव्हती. आता या कथेतील मुख्य खलनायिका आहे शबाना, आबिदची पत्नी, जिच्यावर आबिदने डोळे झाकून विश्वास ठेवला. तीच शबाना सोशल मीडियाच्या मायाजालात गुरखतली होती. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिची ओळख रेहान नावाच्या एका तरुणाशी झाली. रेहान हा शबानापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षांनी लहान होता. तो मूळचा उन्नावचा रहिवासी होता, पण उदरनिर्वाहासाठी दिल्लीत राहून ऑटो चालवायचा. फेसबुकवर सुरू झालेलं हे लाईक आणि कमेंटचं नातं कधी चॅटिंगवर गेलं आणि कधी तासनतास चालणाऱ्या फोन कॉल्समध्ये बदललं हे समजलं सुद्धा नाही. रेहान दिल्लीत ऑटो चालवायचा आणि शबाना कानपूरमध्ये घर सांभाळायची. पण या दोघांच्या मनातील अंतर संपलं होतं. जेव्हा जेव्हा आबिद कामासाठी घराबाहेर असायचा, तेव्हा शबाना आणि रेहानचे फोन खणखणायचे. हळूहळू या अवैध प्रेमाचा आणि निषिद्ध संबंधांचा वास आबिदला येऊ लागला. आबिदने जेव्हा शबानाला जाब विचारला, तिला टोकलं आणि या गोष्टी बंद करायला सांगितल्या, तेव्हा शबानाच्या मनात आपल्या पतीबद्दल आदर राहिला नाही, तर तिथे क्रूरतेने जन्म घेतला. तिला आबिद हा आपल्या प्रेमातील सर्वात मोठा अडथळा वाटू लागला. शबानाने ठरवलं की आता आबिदला वाटेतून हटवल्याशिवाय आपल्याला आपल्या प्रेमीसोबत सुखाने जगता येणार नाही. नोव्हेंबर 2023 पासूनच या हत्येचा कट शिजायला सुरुवात झाली होती. शबानाने रेहानला फोनवर सांगितलं की हा माणूस आपल्याला जगू देणार नाही, याला संपवावंच लागेल. रेहाने या वेड्या प्रेमात आंधळा झाला होता. त्याने संमती दिली, पण हत्या करणं आणि पचवणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांना एका अशा माणसाची गरज होती जो पैशांसाठी काहीही करेल. रेहानने आपला दिल्लीचा मित्र विकासला या कटात ओढलं. विकास हा बदायून जिल्ह्याचा रहिवासी होता आणि त्याला नवीन ऑटो घेण्यासाठी पैशांची प्रचंड नड होती. केवळ 10,000 रुपयांसाठी विकास एका साध्या माणसाचा गळा आवळायला तयार झाला. 17 जानेवारी 2024 रोजी रेहान आणि विकास दिल्लीहून कानपूरला आले. त्यांनी राहण्यासाठी कानपूरच्या घंटाघर परिसरातील रॉयल हॉटेलमध्ये रूम बुक केली. 18 जानेवारीच्या सकाळी जेव्हा आबिद कामाच्या निमित्ताने घराबाहेर होता, तेव्हा शबाना स्वतः बुरखा घालून हॉटेलवर पोहोचली. तिने तिथे रेहान आणि विकासची भेट घेतली. याच भेटीत हत्येचा अंतिम प्लॅन ठरला. शबानाने आपल्या पतीच्याच कष्टाच्या पैशातून 20,000 रुपये रेहानच्या हातात टेकवले. रेहानने त्यातले 10,000 विकासला दिले. सुपारी पक्की झाली होती. आता फक्त रात्रीची वाट पाहायची होती. 19 जानेवारीच्या त्या काळ रात्री शबानाने आपल्या प्लॅनचा पहिला टप्पा पूर्ण केला. तिने रात्रीच्या जेवणासोबत आबिदला भरपूर दारू पाजली. आबिदला वाटलं की त्याची पत्नी आज खूप प्रेमाने वागते आहे, पण ती त्याला मृत्यूच्या दारात ढकलण्याची तयारी करत होती. दारूच्या नशेत आबिद आपल्या बेडवर गाढ झोपला. रात्रीचे साधारण 1 वाजले होते. संपूर्ण ध्रुवनगर निद्रावस्थेत होतं. शबानाने हळूच घराचा मुख्य दरवाजा उघडला. बाहेर काळोखात रेहान आणि विकास दबा धरून बसले होते. ते दोघे सावलीसारखे आत शिरले. आबिद गाढ झोपेत होता.
त्याला कल्पनाही नव्हती की ज्या बेडवर तो झोपला आहे तीच त्याची शेवटची जागा ठरणार आहे. शबाना स्वतः आपल्या पतीच्या छातीवर बसली आणि तिने आबिदचं मतावणं आणि डोकं उशीने आणि हाताने घट्ट दाबून धरलं, जेणेकरून त्याचा आवाज बाहेर जाणार नाही. रेहानने आबिदचे दोन्ही हात आणि पाय इतक्या जोरात पकडले की त्याला साधी हालचालही करता येऊ नये. आणि तिसरा आरोपी विकास, ज्याने सुपारी घेतली होती, त्याने आपल्या दोन्ही हातांनी आबिदचा गळा आवळायला सुरुवात केली. 15 ते 20 मिनिटं आबिद मृत्यूशी झुंजत होता. तो तडफडत होता, त्याचा श्वास कोंडला होता, त्याचे डोळे बाहेर येत होते, पण समोर त्याची पत्नीच त्याला यमसदनात धाडत होती. अखेर आबिदचा देह शांत झाला. आबिदच्या आयुष्याचा पाळणा कायमचा थांबला होता. हत्या केल्यानंतर शबाना घाबरली नाही, तर ती पुढच्या प्लॅनमध्ये गुंग झाली. तिने हत्येला नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी एक अतिशय चतुर चाल खेळली. तिने आबिदच्या पॅन्टच्या खिशात शक्तिवर्धक गोळ्यांची म्हणजे पॉवर वाढवणाऱ्या 8 रिकाम्या रॅपर्स कोंडून ठेवली. तिला वाटलं की सकाळी जेव्हा लोक येतील तेव्हा ती सांगेल की आबिदनं या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला आणि त्यामुळेच त्याला हार्ट अटॅक आला आहे. सकाळी तिने हंबरडा फोडला, रडण्याचं नाटक केलं आणि शेजाऱ्यांना गोळा केलं. पोलिसांनी जेव्हा प्राथमिक तपास केला तेव्हा शबानाने तीच ओव्हरडोसची कथा सांगितली. पण म्हणतात ना, कितीही मोठा गुन्हेगार असला तरी तो एक चूक नक्कीच करतो. आबिदचा साला म्हणजे शबानाचा भाऊ सलीमला काहीतरी संशयास्पद वाटलं. त्याने पाहिलं की आबिदच्या गळ्यावर काही निळसर खुणा आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्थिती नैसर्गिक मृत्यूसारखी दिसत नाही. सलीमने पोलिसांकडे हट्ट धरला की शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत. शबानाने खूप विरोध केला, पण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा शबानाचा सगळा बनाव उधळून गेला. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की मृत्यू ओव्हरडोसमुळे नाही, तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. कानपूर पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा सगळ्यात आधी शबानाचा मोबाईल जप्त केला. सायबर सेलने जेव्हा कॉल डिटेल्स काढले तेव्हा शबाना आणि रेहानचं गुपित समोर आलं. पोलिसांनी शबानाला ताब्यात घेऊन पोलिसी खाका दाखवला. सुरुवातीला ती खोटं बोलत होती, पण जेव्हा पोलिसांनी तांत्रिक पुरावे समोर ठेवले तेव्हा तिचं धैर्य खचलं आणि तिने रडत रडत आपला गुन्हा कबूल केला. तिच्या माहितीवरून पोलिसांनी रेहानला उचललं आणि गुरुवारी सायंकाळी या प्रकरणातील तिसरा दुवा विकासलाही बेड्या ठोकल्या. आज आबिद अली या जगात नाही. ज्या मुलासाठी आणि ज्या घरासाठी त्याने आयुष्यभर पाळण्या हलवले, त्याच घराच्या छताखाली त्याचा शेवट झाला. एका परक्या तरुणासाठी आणि क्षणिक सुखासाठी शबानाने आपलं कुंकू स्वतः पुसलं आणि एका निष्पाप मुलाला अनाथ केलं. हे प्रकरण आज पूर्ण कानपूरमध्ये चर्चेचा विषय आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते. सोशल मीडियाचा वापर करताना आणि नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवताना किती सावध असायला हवं हे यावरून स्पष्ट होतं. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या लांब हातापासून तो वाचू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा क्रूर पत्नीला आणि तिच्या साथीदारांना कोणती कठोर शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या कहाणीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं नसून समाजाला अशा घटनांपासून जागरूक करणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा आणि अशा खऱ्या क्राईम स्टोरी, सत्य घटना नेहमी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.